मी 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटून देखील प्रशांत कोरटकर पोलिसांना काही सापडलेला नाही। कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अद्याप अपेक्षित यश आलेलं नाही। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातल्या इंदोर बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली आहे। नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट तर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये शोध मोहीम राबवत आहे। तर प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काव्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय। तर बारामती सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लोकशाही पद्धतीने व्हावी, एकाच घरात दोन पॅनल होत असल्यामुळे सभासद योग्य तो न्याय करतील, मतदाराच्या मतदानाचं खरं महत्त्व मिळावं असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी करत पवार कुटुंबियांना लक्ष्य केलं। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत अभिवादन केलं। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष बांधील असल्याची प्रतिज्ञा केली।